या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। आणि शहर पोलीस दलाच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्ताने जी शांतता कमिटीची बैठक या ठिकाणी आयोजित केली, त्याबद्दल माननीय पोलीस आयुक्त राजकुमार साहेब, डीसीपी गवाडे साहेब, डीसीपी दुसरे आमचे एचओ साहेब, काळे मॅडम, महानगरपालिकेचे अधिकारी, विद्युत अधिकारी, सर्व सहाय्यक आयुक्त, DI आणि आंबेडकरी चळवळीचे जे या ठिकाणी आमचे नेते आदरणीय राऊत सरवदे साहेब यांचे चिरंजीव पृथ्वीराज यांना या ठिकाणी अध्यक्ष केलेले आहेत इकडच्या आपल्या मध्यवर्तीने, आणि आमच्या इकडल्या मध्यवर्तीने विकी शेटकेंना या ठिकाणी अध्यक्ष केले आहेत। दोन्ही मध्यवर्तीच्या अध्यक्षांना या ठिकाणी मी माझ्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि जमलेल्या सर्व भीमसैनिकांना। आजची जी या ठिकाणी मीटिंग आहे ती कोणाला खुश करण्यासाठी, कोणाला नाराज करण्यासाठी नाही। बघतो ही बैठक आहे, ही समाजाची बैठक आहे। त्याच्यामध्ये पोलीस दलाचा सुद्धा या ठिकाणी सन्मान राहिला पाहिजे आणि आपला सुद्धा सन्मान राहिला पाहिजे। आपण कोणाची अवहेलना करायला या ठिकाणी आलेलं नाही। महानगरपालिका ही आपली संस्था आहे, पोलीस दल हे आपलंच आहे। तर ह्याच्यामधून आपण सगळेजण शिकल्यास सोडलं, ह्याच्यामधून मध्यम मार्ग कसा निघेल आणि मिरवणूक कशा पद्धतीने चांगलं करतो, हीच धोरण आपण या ठिकाणी ठेवलं पाहिजे। त्यासाठी साहेब मी काय सूचना या ठिकाणी सूचना करण्यापेक्षा मी गेल्या वर्षी या बंदोबस्त केलेला आहे, त्या बंदोबस्तामध्ये काय कमी आहे, कशा पद्धतीच्या त्रुटी आहेत, मी वर्धन साहेब नाईक त्या ठिकाणी PI त्यांनी 40 किलोमीटर त्यांनी त्या ठिकाणी मिरवणुकीमध्ये आंबेडकर पुतळ्यापाशी राहून सकाळीपासून संध्याकाळपर्यंत त्यांचं या ठिकाणी त्या PIचं अभिनंदन करतो की त्यांनी मिरवणूक या ठिकाणी पार पाडण्यासाठी। वर्धन साहेबला आता बदली झाली नसते, कारण का आम्ही होतो एक घटना असे घडले बघलो की आपल्या विश्वासापैकी एवढी मोठी भांडणं होती त्या ठिकाणी मी स्वतः PI झालं, म्हणजे त्या ठिकाणी धरलं, त्या ठिकाणी चाललं, इकडली मध्यवर्ती राहू द्या, तिकडली मध्यवर्ती राहू द्या, मग जयभीमचा नारा एकच आहे सोलापूर शहरामध्ये। ब्रँड सांभाळण्याची जबाबदारी इथं सगळ्या बसलेल्या सर्व या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या भीमसैनिकांची पोलीस दलाला, महानगरपालिकेला आपल्याला या ठिकाणी सहकार्य। सर या ठिकाणी सूचना भरपूर आहेत, पण रेल्वे प्रशासनाने आमच्या या ठिकाणी मिरवणुकीचा आनंद या ठिकाणी विस्काटून घेण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, आम्ही ARMच्या ऑफिसवर या ठिकाणी मोर्चा काढायची सुद्धा आमची तयारी। आमचा समाज त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात राहतो, मोहिमे गेट करा तुम्ही, कारण का तिकडनं येणारे जे बस आहेत आमच्या मोठ्या प्रमाणात आहे। आपोस ते अमराई वगैरे या ठिकाणी 15-20 मंडळ आहेत, जेणेकरून आंबेडकरी जे समाज आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी येतो। तर राजकुमार साहेब तुम्ही तर विनंती करा, पण भीमसैनिक तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सुद्धा त्या ठिकाणी DRMच्या ऑफिसवर या ठिकाणी मोर्चा करण्यासाठी राहणार। कारण का हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही जसं सिद्धेश्वर महाराजांचा गड्डा यात्रा आहे, तसंच या ठिकाणी ते 900 वर्षाची परंपरा आहे। पण या 60 वर्षामध्ये सोलापूर शहरामध्ये आंबेडकर जयंती ज्या पद्धतीने मिरवणुकीची वाट बघत सर्व समाजाचे बांधव या ठिकाणी वाट बघतात आणि मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी कुटुंबासहित, आता या ठिकाणी बघून सांगितल्यासारखं बरोबर आहे की मंडळ या ठिकाणी आपापले मंडळ आपापल्या पद्धतीने सगळेजण सगळ्या पद्धतीने सहकार्य करतात, कुठला वाद न होता। परंतु पोलीस दलाला मला विनंती करण्यापेक्षा, महानगरपालिकेला विनंती करण्यापेक्षा MSCBच्या अधिकाऱ्यांसाठी या ठिकाणी नेहमीचे जो पॉईंट आहे तो अधिकाऱ्यांना सांगितलेलं आमच्या सगळ्या या ठिकाणी लोकांनी की जे काही नेहमीच्या अडचणी आहेत, कार्यकर्त्यांनी दिलेल्या सूचना आहेत, याचं पालन या ठिकाणी करणं तुमचं सुद्धा काम आहे। आम्हाला सुद्धा सूचना सांगा तुम्ही, कबाडे साहेब तुम्ही सुद्धा आम्हाला सूचना सांगा, आम्ही या ठिकाणी तंतोतंत तशा पद्धतीनं मी सुद्धा मिरवणुकीच्या पूर्ण मार्गावर आमचे बोधिसत्व विश्वस्त कमिटीचे या ठिकाणी पदाधिकारी आहेत, आम्ही सुद्धा मिळलो, आम्ही सुद्धा त्या ठिकाणी भांडण होत असलेली कुठं वाद होत असेल त्या ठिकाणी आम्ही मिटवण्याचं काम केलं। ते या ठिकाणी बंगळूरनं सांगितलेलं की दुर्लक्ष या ठिकाणी बंगळूर उपाध्याय साहेब असताना साहेब असा विषय झाला होता या ठिकाणी
किशोर कुमार उपाध्याय साहेब या ठिकाणी CP होते त्यावेळेला साहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं सोशल पोलिसिंग ज्या पद्धतीने उपाध्याय साहेबांनी केले तसेच सोशल पोलिसिंग तुम्ही सोडाप्रमाणे करता साहेब याची जाणीव आहे मला. तुम्ही नेहमी या ठिकाणी सर्वांचा आदर करता, सर्वांना या ठिकाणी एक सन्मान देता. त्याच पद्धतीनं या ठिकाणी हे जी भीमसैनिक आलेले आहे हे पोलीस दलाच्या विरोधात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा या ठिकाणी काय निर्णय होतो, कशा पद्धतीने काय होतं, एक मंडळामध्ये धाकधूक असते. जरी 2 मध्यवर्ती असल्या तरी या ठिकाणी पोलीस दलाचा निर्णय काय असतो तशा पद्धतीनं या ठिकाणी सगळ्या गोष्टी मंडळं करत असतात. तर आम्ही तर या ठिकाणी तसं दुसरे या ठिकाणी 2 मध्यवर्त्यात आम्ही जसं यांनी जर सांगितलं सहकार्य करायचं तसं आम्ही बी सहकार्य करायचं. आम्ही बी भेटतो तुम्हाला कांतीमध्ये पिंटू डावरेने या ठिकाणी मांडलेला विषय जरी असला तर या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना असतात. कर्कश आवाज या ठिकाणी आला नाही पाहिजे ह्याच्यात सुद्धा घेतो. कर्कश आवाज जसं कार्यकर्त्यांची इच्छा आहे तर सायली शेटकरी या ठिकाणी सांगितलं की डेमो घ्या. बरेच कार्यकर्त्यांनी सांगितलं की त्या कर्कश आवाजाचा आणि जे प्रोफेशनल सॉन्ग याचा तुम्ही या ठिकाणी डेमो घेऊन बघा. विनंती आहे सगळ्यांची, कारण का भीमसैनिक तुम्हाला विनंती करायला लागल्या तशा पद्धतीची विनंती या ठिकाणी घेऊन जसं आपल्याला चांगलं वाटेल कमाने साहेब आपल्या इथं डेमो घेऊन म्हणजे अतिशय या ठिकाणी मार्ग या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित कुठलाही वाद न होता ज्या पद्धतीनं महानगरपालिकेने नगराध्यक्ष साहेबांना मला एवढं सांगायचं आहे की आपली जे सिटी बसची जे गेल्या बारीला जे आपली सिटी बसची सेवा आपण या ठिकाणी दिलेली आहे ती सिटी बसची सेवा असू द्या, पाण्याची सोय असू द्या, आरोग्य विभागाकडून ज्या ज्या ठिकाणी आता सांगितले त्यांनी सांगितले की आरोग्याचं या ठिकाणी 2-3 युनिट आणि आमचे नेता साहेब आहेत. नेता साहेबांना माझी विनंती आहे की जे महापौर जो निवास आहे त्या महापौर निवास साहेब जसं निवडणुकीमध्ये असतो तसं त्या ठिकाणी बसतो स्टेशनपर्यंत. पण साहेब कधी 12 महिने तुम्ही रात्रीच्या वेळेला कमाडे साहेब त्या ठिकाणी होते. आम्ही चर्चा केली नेहमीपर्यंत का असतो ते आम्हाला समजलं नाही. कारण काय तिथं कसं होतं पलीकडनं अलीकडनं तिथं गर्दी जाम होते. असं ऍक्सिडेंट होण्याचा त्या ठिकाणी संभव असतो. तर त्यासाठी ना साहेब त्यासाठी स्पेशल ऍक्शन प्लॅन तुम्ही MSCBच्या माध्यमातून या ठिकाणी केला पाहिजे. आणि CP साहेब या ठिकाणी मला तुम्हाला विनंती करायची आहे की जो उत्सवाचा काळ आहे त्या उत्सवाच्या काळामध्ये आमचे सगळे मंडळ या ठिकाणी आम्ही दक्ष असणार आहे. परंतु पोलीस दलाला सुद्धा या ठिकाणी आम्ही सहकार्य करायला ठरवलेलं आहे. म्हणजे आम्ही त्या ठिकाणी आमची मध्यवर्तीची बैठक झाली त्या मध्यवर्तीच्या बैठकीमध्ये आम्ही अभिनंदनाचा ठराव केला तुमचा. आम्हाला एवढंच या ठिकाणी तुम्हाला या शांतता कमिटीच्या बैठकीच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की सोलापूर शहरामध्ये आंबेडकर जयंती ही शांततेनंच होते. कुणाचे कितीही मतभेद आमचे या ठिकाणी राहिले या ठिकाणी शांतता या वर्षी तशाच पद्धतीने शांततेवर या ठिकाणी पार पडणार आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.